हे बघा कसा माल बनलाय बघा. ला काय ह्यो तयार झालेला आणि ह्यो अजून 4 दिवस बाकी आहे. आणि पौष्टिक आहे खायला. जवळपास चिकातल्या मक सारखंच काम आहे. चिकच निघतोय मकत नाही. असं निघत नाही का ही बाजूला? हो नाही निघत ही. एक दिवस आम्ही पाण्यात भिजायला टाकतोय. हे आता भिजलाय. एक दिवस इथं टाकलेला आहे. मग ही नंतर ही काढायचा आणि नंतर परत अशी बारदाण्यामध्ये ही करून टाकायची. बघा ही अशी टाकून आता ही 2 दिवसाची आहे. ह्याला आता कोंब आली बघा. आता ही कोंब आलेली मका डायरेक्ट पाण्याने धुवून घ्यायची. त्याची जी चिकाट लाळपणा जे आहे ती पूर्ण घालवून टाकायचं. आणि ही मका नंतर ह्याचा एक माप केलेला आहे. त्या मापानुसार आम्ही ह्याच्यामध्ये असं टाकून घेतोय. ही बघा असं टाकून ते असं पसरवून घ्यायचं. ह्याच्यात अवघड काहीच नाही. नाही ओप वाढायचं क्या दंड करायचं. ही बघा झालं तयार. ही डायरेक्ट ट्रेला असा लावून टाकायचा. नाही ह्याच्यातून फॉगरनं आपोआप त्यांना पाणी मिळते. नाही अजिबात नाही. ह्या चाऱ्या शपथ सांगतो अजिबात नाही. एक ही काय कसपाट तुमचं केमिकल न फवारा सुद्धा नाही. काळुकी यायला आणि हे करायला अजिबात नाही. एक नाद असते नाद गुरं पाळायचा. एक 10 बाय 10चा पण जागा नाही बऱ्यापैकी. तर शेतात आता इतका चारा घ्यायला साधारणतः कमी जास्त एक अर्धा एकर तरी लागेल फिरवून फिरवून.